हॅलो एव्हरीवन. सो आज आपण स्टार्ट करणार आहे आपली सीची जर्नी, सी प्रोग्रामिंग लँग्वेजची. ही एकदम फाउंडेशन लँग्वेज आहे. जेव्हा पण तुम्ही एखादी नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता किंवा तुम्हाला जेव्हा पण कम्प्युटर सायन्सचं काहीतरी तुम्ही स्टार्ट करता, तुम्हाला कॉलेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पहिली लँग्वेज शिकवली जाते ते म्हणजे सी, राईट. सो हीच सी लँग्वेज आपल्याला आता मास्टर करायची आहे इथून पुढच्या काही दिवसांमध्ये. याचा यूज असं सांगायचं झालं तर सी ही जी लँग्वेज आहे ही मेजरली तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये विचारली जाते, तुमच्या कॉलेज एक्झाममध्ये असते. त्याच्यासोबत तुम्ही या लँग्वेज थ्रू तुमचे जे हार्डवेअर बेस तुमचे जे प्रोजेक्ट्स असतात, जसं की तुमचं आर्डिनो सिस्टीम झाली, तुमचं IoT बेस सिस्टीम झाली, तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम पण तुमच्या काही भाग जो आहे तो सीनी बनलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जो माऊस बघता, तुम्ही जे कॅल्क्युलेटर बघता, तुम्ही जे तुमचं कीबोर्ड बघता, तुम्ही जेवढे पण तुमचे हार्डवेअर डिव्हाइसेस बघतात ना, त्याच्यामध्ये काय आहे, सी लँग्वेजचा यूज झालेला आहे. सो आपल्याला ही लँग्वेज इथून पुढे कंटिन्यू करायची आहे. तुमचं पूर्ण फाउंडेशन क्लिअर होईल, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम बेसिक पासून स्टार्ट करू तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत. ओके. सो बेसिकली आता मी आता एक शब्द वापरला इथं, मी ऐकलं असेल तर माहित नाही कोणता, प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. सो प्रोग्रामिंग लँग्वेज हा शब्द मी वापरला, प्रोग्रामिंग हा शब्द एक वापरला. ठीक आहे. सो प्रोग्रामिंग असते काय, तुम्ही भरपूरदा वाचलं असेल ना, प्रोग्रामिंग किंवा कोडिंग किंवा मग लँग्वेजेस, हे भरपूर काही तुम्ही ऐकलं असेल. सो हे काय माहिती तुम्हाला. ओके. सो आपण बेसिक स्टार्ट करू लँग्वेजपासून. कोणती लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेजपासून. मला एक बेसिक सांगा, जे आपण लँग्वेजेस बोलतो, जसं की आता मी मराठी बोलतोय, जसं तुम्ही हिंदी, इंग्लिश, हे जे लँग्वेजेस आहेत हे आपण का वापरतो किंवा मग का बोलतो. कारण की आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं, राईट. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, तुम्हाला माहिती मला काहीतरी सांगायचं, हे एक मीडियम आहे बोलण्याचं, राईट. तसंच समजा मला या मशीन सोबत बोलायचं असेल, हा जो तुमचा कम्प्युटर आहे, ही काय मशीन आहे, या मशीन सोबत समजा मला बोलायचं असेल तर या मशीन सोबत बोलायला जी लँग्वेज वापरतात, ठीक आहे, त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. सिंपल आहे. ठीक आहे. काय म्हणलं मी, मशीन सोबत बोलण्यासाठी जी लँग्वेज लागते त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. ओके. सो आता आपल्याकडे तीन लँग्वेजेस असतात. ठीक आहे. तीन प्रकारच्या लँग्वेजेस असतात. एक असते लो लेवल लँग्वेज, एक असते मीडियम लेवल लँग्वेज, आणि एक असते हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे. ओके. आता लो लेवल लँग्वेज म्हणजे काय, जे तुमचे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत, आता जसं आपण बोललो, जसं की तुमचं कीबोर्ड झालं, तुमचा माऊस झाला, तुमचं गेमिंगचं ते असतं ना, कारण त्याला जॉयस्टिक, अजून भरपूर तुमचे गेमिंगचे ते येतात बघा इक्विपमेंट्स, गेमिंग माऊस असतो. तर ते जे त्याची जी कोडिंग केली जाते ना, ती लो लेवल लँग्वेजमध्ये केली जाते. ठीक आहे. ओके. आता तुमचं जे हाय लेवल लँग्वेज आहे, हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, तुम्ही जे पण वेबसाईट बघताय, तुम्ही जे आता हे जे लेक्चर ज्या ॲपमधनं करताय, ठीक आहे, तुम्ही जे व्हॉट्सअप यूज करता, तुम्ही जे इंस्टाग्राम यूज करता, ते जे सॉफ्टवेअर आहे ते डेव्हलप करायला जी लँग्वेज वापरतात त्याला म्हणतात हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे, समजलं. मशीन सोबत बोलण्यासाठी लो लेवल लँग्वेज. जसं की हाय लेवल सॉफ्टवेअर जे असतात, सॉफ्टवेअर सोबत आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण काय यूज करतो, हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे. येस. आता मिड लेवल लँग्वेज म्हणजे काय रे, ही जी लँग्वेज हार्डवेअर सोबत पण बोलू शकते आणि जिच्याने आपण सॉफ्टवेअर पण बनवू शकतो त्याला म्हणतात मीडियम लेवल लँग्वेज. जसं की सी. सी कोणती लँग्वेज आहे, मीडियम लेवल लँग्वेज, ज्याच्याने आपण हार्डवेअर सोबत पण काय करू शकतो, हार्डवेअर सोबत पण कम्युनिकेशन करू शकतो आणि तुमच्या सॉफ्टवेअरला पण बनवू शकतो. समजलं. ठीक. तर सी कोणती लँग्वेज आहे, सी ही मीडियम लेवल लँग्वेज. ठीक आहे. आता लो लेवल लँग्वेज कोणती आहे, लो लेवल लँग्वेज तुमची असेंब्ली लँग्वेज. ठीक आहे. फक्त नाव ऐकून घ्या हे काय असतं, असेंब्ली लँग्वेज. तसं हाय लेवल लँग्वेज कोणती, तुमची जावा, त्यानंतर पायथन, या काय तुमच्या हाय लेवल लँग्वेज, जसं तुमचं C++ झालं. ठीक आहे. ओके. एवढं तर समजलं असेल, फाउंडेशन क्लिअर झालं की प्रोग्रामिंग काय, लँग्वेज काय. ठीक. आता पुढे, आता एकदम फाउंडेशन पासून स्टार्ट करू आपण. जेव्हा पण तुम्ही तुमची जी लँग्वेज आहे, आता समजा मी काय म्हणते इथे, एक लँग्वेज आहे माझी प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज ही जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज समजा मी काय केली, या लँग्वेजचा मला कोड लिहावा लागतो. ठीक आहे. जसं तुम्ही मराठीमध्ये असे सेंटेन्सेस लिहितात ना, मग असं काही हे जे तुम्ही मराठीमध्ये लिहितात हे काय झालं, तुमचे वाक्य झाले, तसं तुम्ही तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय लिहितात, कोड लिहितात. ठीक आहे. हा जो कोड आहे हा आपण, जसं तुमच्या आता इमेजेसच्या फाईल असतात, .png फाईल, .jpg फाईल, तुमच्या व्हिडिओची फाईल असते, MKV फाईल, MP4. ठीक आहे. तर ह्या ज्या फाईल्स आहेत, हे जे फाईलचं काय, फाईलचे टाईप्स आहेत ना, तसं या कोडची जे काय, हा जो कोड आहे आपण स्टोअर करतो कशाने, सीचा कोड आपण स्टोअर करतो .c. समजलं. तसं तुमची इमेज कशाने स्टोअर होते, .png, तुमच्या इमेजचं नाव .png किंवा .jpeg. तसं हा जो कोड आहे हा कशाने स्टोअर होतो, .c ने. ठीक आहे. जसं की आता मला समजा कोडचं नाव असेल कोड, हे माझं फाईलचं नाव, ही फाईल कशाने सेव्ह होईल, कोड.c. समजलं. आपण याचं प्रॅक्टिकल पण बघू, पहिलं एवढं समजून घ्या. ठीक आहे. ओके. इथपर्यंत इझी आहे.
ओके, आता हा जो कोड आहे ना, आता मला कोणासोबत बोलायचं आहे? मशीन सोबत, राईट? मशीन सोबत बोलायचं ना. आता हा जो कोड आहे ना, हा जनरली लिहिलेला असतो इंग्लिशमध्ये. म्हणजे जे त्याचे कॅरेक्टर असतात, जे ते आपण जे अल्फाबेट्स लिहितो तिथे, जे आपण कीवर्ड्स लिहितो ते कशामध्ये असतात? इंग्लिशमध्ये असतात. ठीक आहे, जे तुम्हाला कीबोर्डवरती दिसतं ना ते असतात. तर ती आता ते जे इंग्लिश आहे ती कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरला काय समजतं? कम्प्युटरला समजतं 0 आणि 1 हे दोनच लेटर समजतात त्याला, हे दोनच डिजिट समजतात, 0 किंवा 1. 0 म्हणजे काय? आता समजा एखादा तुमचा ट्यूबलाईट आहे, बरोबर? ट्यूबलाईटकडे किती ऑप्शन असतात? एक तर ती बंद असू शकते किंवा चालू असू शकते, बरोबर? तसंच तुमच्या कम्प्युटरमध्ये छोटे छोटे जे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत त्यांच्याकडे पण 2 ऑप्शन असतात, एक असतं बंद किंवा चालू. तर या सर्व गोष्टींना कंबाईन करून आपण एक मोठं कम्प्युटर तयार होतं. ठीक आहे, तर मग ऍट द एंड समजा तुम्हाला मशीनशी बोलायचं असेल तर तुम्हाला काय कशामध्ये लिहावं लागेल? 0 किंवा 1. याला म्हणतात बायनरी लँग्वेज. याच्यामध्ये दोनच डिजिट आहे ना, म्हणून याला म्हणतात बायनरी लँग्वेज. ठीक आहे, तर ही जी बायनरी लँग्वेज याला आपण मशीन लँग्वेज म्हणतो. ही जी मशीन लँग्वेज आहे, ही जी हा जो तुमचा बायनरी लँग्वेज आहे, ही लँग्वेज फक्त मशीनला समजते. आणि तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिताय कोड, तर मग हा जो कोड आहे इंग्लिशमधला, हा आपल्याला काय करावा लागतो? कन्वर्ट करावा लागतो. कशामध्ये? हा जो कोड आहे हा काय करावा लागतो? आपल्याला कन्वर्ट करावा लागतो. कशामध्ये? बायनरी लँग्वेजमध्ये, बायनरी कोडमध्ये. समजलं? ठीक आहे, काय म्हणलं मी? आपण जो कोड लिहितो तो कशामध्ये असतो? इंग्लिशमध्ये. तो जो कोड आहे, ठीक आहे, तो कोड आपल्याला मशीनला समजण्यासाठी, मशीन सोबत बोलण्यासाठी आपण तो कोड लिहिलेला आहे. पण मशीनला बायनरी लँग्वेज समजते, तर ती बायनरी लँग्वेज समजते म्हणून आपल्याला तो जो कोड इंग्लिशचा तो आपल्याला कन्वर्ट करायला लागतो. कशामध्ये? बायनरी लँग्वेजमध्ये. समजलं? ठीक. आता हे जे कन्व्हर्जनचं काम, हे जे कन्वर्ट करण्याचं काम आहे, हे करतं कंपाईलर. हे कन्वर्ट करायचं काम कोण करतं? कंपाईलर. समजलं? ठीक. ओके, आता आपण थोडंसं अजून डीपमध्ये जाऊ. आता हा जो कंपाईलर आहे ना, आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एक स्टोरी बघू. ठीक आहे, इथे तिथे कोण बसलेला आहे? इथे समजा एक मराठी माणूस बसला आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथे मध्ये आपला कोण आहे? ट्रान्सलेटर आहे. ट्रान्सलेटर आहे आणि इथे चायनीज माणूस. तुम्ही चायनाला फिरायला गेले फॉर एक्झाम्पल, आपण जात नाही चायनाला, पण समजा तुम्ही चायनाला गेले, तुम्हाला इथे मराठी, ठीक आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करू शकता, राईट? पण चायनीज लोकांना इंग्लिश पण येत नाही. ठीक आहे, तर मग तुम्ही काय करता? मराठी माणूस आहे, आपण इंग्लिशमध्ये कोणाला सांगतो? हा जो मध्ये ट्रान्सलेटर बसला ना याला सांगतो. तुम्ही याला कशामधनं बोलताय? इंग्लिशमधनं, राईट? बरोबर. मग हा जो मधला जो माणूस आहे, जो ट्रान्सलेटर माझा, हा काय करेल? याला इंग्लिशचं कशामध्ये कन्वर्ट करून सांगेल? चायनीजमध्ये. सिंपल. ठीक. आता काय होतं, आपल्याला नाही का चायनीज लोकांवरती आधीच राग आहे, एवढं मोठं लॉकडाऊन झालं, तर आपण काय करतो? समजा चुकून आपल्याकडनं, आपण मराठी माणूस असल्याने किंवा आपण खूप मनाने चांगलं असल्याने काय होतं की जो चायनीज माणूस आहे आपल्याला त्याच्यावरती राग आहे, तर चुकून आपल्या तोंडातून निघते शिवी. काय निघाली? शिवी किंवा एखादा अपशब्द निघतो, बरोबर? आता या ट्रान्सलेटरला समजतं की आपण काय बोललोय, एखादा शब्द बोललो जो बोलायला नव्हता पाहिजे, राईट? सो हा हा ट्रान्सलेटर काय करतो? तुम्हाला सांगतो की ही भाषा इथे अलाउड नाहीये, असं तुम्ही बोलू शकत नाही. हे प्रोफेशनल कन्व्हर्सेशन आहे, हे इंटरनॅशनल. समजा तुम्ही एखादा गेस्ट आहे एखाद्या कंट्रीमध्ये, तुम्ही व्हिजिटर आहे, तर तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे. हा तुम्हाला समजून सांग, राईट? तर हे जे मधलं काम आहे ना, तुम्हाला समजून सांगायचं की तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली, तुम्ही बोलताना काहीतरी एखादा अपशब्द बोलले, तुमच्याकडनं काहीतरी मिस्टेक झाली, हे सांगायचं काम कोणाचं? ट्रान्सलेटर. समजलं? तसंच जेव्हा तुम्ही एखादा कोड लिहिला आणि कोडमध्ये काहीतरी चूक झाली, काहीतरी चुकलंय आपल्याकडनं कोड लिहिताना, तर हे जे आपली चूक आहे हे दाखवण्याचं काम कोणाचं असतं? कंपायलरचं. कंपायलरचं काम काय? पहिली गोष्ट, जो कोड आहे तो बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं काम. सेकंड गोष्ट काय? की आपण आपली जी चूक झाली आहे किंवा आपण लिहिताना जी मिस्टेक झाली आहे ती मिस्टेक सांगायचं पण काम कोणाचं आहे? कंपायलरचं. जो कोडमध्ये आपण जी मिस्टेक करतोय किंवा जी आपलीकडनं चूक झाली त्याला म्हणतात एरर. समजलं? ठीक आहे, भरपूर प्रकारचे एरर असतात, पण ठीक आहे, जे आपले आपण कोड लिहिताना काहीतरी मिस्टेक झाली त्याला काय म्हणतात? एरर म्हणतात. क्लिअर आहे? समजलं एवढं? ओके, कंपायलरचं काम पण समजलं. भरपूर काम असतात कंपायलरचे, बेसिक आता आपण इंट्रोडक्शन बघतो म्हणून एवढं समजलं. आतापर्यंत काय काय बघितलं आपण? लँग्वेजेसचे टाईप बघितले, कोड काय असतो ते बघितलं, कोड तो जी सी जी फाईल आपली ती कशी सेव्ह करायची ते बघितलं आपण, .c सेव्ह करतो आपण. त्याच्यानंतर बायनरी लँग्वेज काय असतं, बायनरी कोड काय असतो ते बघितलं. त्याच्यानंतर कंपायलरचं काम काय आणि कंपायलर नेमकं असतं काय ते आपण बघितलं आतापर्यंत. ठीक आहे, क्लिअर आहे? खूप सोपं चालू आहे आणि इथून पुढे आपण असं स्टोरीमधनं सर्व गोष्टी क्लिअर करू, राईट? समजलं? ओके. आता मला सांगा, मी समजा कम्प्युटरशी बोलत असेल, समजा मी कम्प्युटरशी बोलतोय, तर कम्प्युटर तुम्ही आत्ता बघितलं असेल आत्ताच्या याला
सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? डेटा. सर्वात इम्पॉर्टंट काय? डेटा, बरोबर. इन्फॉर्मेशनला काय म्हणतात? डेटा. सो हा जो डेटा हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा पण तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बनवताय, एखादं वेबसाईट बनवताय किंवा काही जरी बनवत असेल तर तिथं सर्वात इम्पॉर्टंट काय आपल्याकडे? डेटा, बरोबर. हा डेटा आपल्याला काय करावा लागतो? स्टोअर करावा लागतो, बरोबर. हा जो डेटा आपल्याला स्टोअर करावा लागतो, राईट. ठीक आहे. आता कम्प्युटरमध्ये डेटा दोन प्रकारे स्टोअर होतो, हे माहिती असेल. खूप बेसिक चालू आहे आपलं, एबीसीडी शिकतो आपण सीची, ठीक आहे. रोम आणि रॅम. आता रोम आणि रॅम हे तर तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती सांगतो. रोम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी, माहिती आहे, ठीक आहे. नसेल माहिती तर आता थोडंसं बघून. रॅम म्हणजे काय असतं? टेम्पररी, ठीक आहे, तात्पुरती मेमरी. त्याच्यामध्ये जे जे पण आपण स्टोअर करतो ते फक्त तात्पुरतं असतं. समजा तुम्ही काय केलं, आपण फॉर एक्झाम्पल बघू की तुम्ही फिल्टर लावलंय इंस्टाग्रामला. काय लावलंय तुम्ही? समजा तुम्ही स्टोरी अपलोड करताय, बरोबर. तुम्ही काहीतरी तिथं लिहिलंय, फक्त तुम्ही ती अपलोड नाही केली किंवा सेव्ह नाही केली, जी तुमची इंस्टाग्रामची स्टोरी, बरोबर. त्याच्या आधीच तुम्ही काय केलं की तुमचा मोबाईल हँग पडत होता, म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलला काय केलं? क्लीन केलं, बरोबर. असतं ना ऑप्शन क्लीन करायचं, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलला रिफ्रेश केलं, ठीक आहे. तेवढ्याच याच्यात तुम्ही जी स्टोअर केलेली, तुम्ही जी आता एवढी मेहनतीने जी स्टोरी बनवली होती, ती काय गेली? ती तुम्हाला दिसत नाही, डिस्कार्ड होते, बरोबर. का? कारण की ती जी स्टोरी तुम्ही जी तात्पुरती लिहिली होती, तुम्ही सेव्ह नव्हती केली, राईट. त्याच्यामुळे ती जी स्टोरी आहे ती काय होते? डिस्कार्ड होते. तुम्हाला ती रिक्रिएट करावं लागतं. का? कारण ती तात्पुरत्या मेमरीमध्ये, रॅम मध्ये स्टोअर झालेली असते, म्हणून. समजलं? ठीक आहे. आता मेजॉरिटी जेवढा पण आपला कोड आहे ना, जेवढं पण आपण कोड लिहू, तो कोड जो आहे, जेव्हा आपण तिथं रनवरती जाऊ, जेव्हा तो कोड जो आहे, जो कोड लिहिलाय तो आपण एक्झिक्यूट करू. आता हे जे शब्द मी बोलतो हे पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघू याला काय म्हणतात ते. जेव्हा मी माझा कोड जो आहे तो मी काय करेल? एक्झिक्यूट करेल, ठीक आहे, त्याला रन करेल. तेव्हा काय होईल? तो जो कोड आहे तो कुठे रन होतो? रॅम मध्ये. आणि जेवढा पण डेटा स्टोअर होतो त्या कोड रिलेटेड तो कुठे असतो? जे जे पण काही ऑपरेशन असतात ते कुठे परफॉर्म होतात? रॅम मध्ये. नाही समजलं? हे पहा, जेव्हा पण आपल्याला काय करायचं असेल, जेव्हा पण आपण कोड लिहितो, जेव्हा कोड तो मला काय करायचा, आता मी कोड लिहिलाय, आता मला त्याला बघायचंय हा कोड बरोबर आहे का नाही. हा कोड कशासाठी लिहिलाय? मला कामं सांगायचे कोणाला? कम्प्युटरला. कम्प्युटर सोबत बोलायचंय, तर मग त्याला सांगावं लागेल. जेव्हा मी हा एक्झिक्यूट करेल, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो जो कोड आहे तो रन करेल, तर तेव्हा काय होतं की तेव्हा तो कोड आहे तो कुठे जातो? रॅम मध्ये जातो. आणि जेव्हा पण आपले जेवढे पण डेटा स्टोअर करण्याचं काम असेल, डेटा डिलीट करायचं काम असेल, ते कुठे होतं? रॅम मध्ये होतं, रॅन्डम ऍक्सेस मेमरीमध्ये होतं. ती कोणती मेमरी असते? तात्पुरती मेमरी. जर तुम्ही समजा कोड रन केलाय आणि तुम्ही तुमचं कम्प्युटर बंद केलं, तर तो का कोडमध्ये जो पण डेटा तुम्ही स्टोअर केला असेल तो काय होईल? डिलीट होईल. हे पुढे जाऊन आपण बघू. समजलं? ठीक आहे, क्लिअर आहे. कोड डिलीट होत नाही, कोडच्या लाईन तशाच असतात, कोड डिलीट होत नाही. कोड मधला जो डेटा तुम्ही जे ऑपरेशन परफॉर्म केलेत त्या ऑपरेशनची मेमरी डिलीट होते फक्त. का? कारण की रॅम मध्ये स्टोअर असते. समजलं? ठीक. रॉम म्हणजे काय? परमनंट मेमरी. खूप बेसिक पासून सांगतोय आणि काही काही लोकांना टाइमपास पण वाटेल, पण बिलीव्ह मी, आपण या लेवल पासून स्टार्ट केलंय तर आपण त्या लेवलला पण जाऊ. परमनंट मेमरी, ठीक आहे. ही कशी असते? परमनंट असते. याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट समजा स्टोअर केली, तर तुम्ही सेव्ह केलं, एखादी गोष्ट तुम्ही सेव्ह केली, ती काय होते? परमनंटली सेव्ह होते. जोपर्यंत तुम्ही मॅन्युअली डिलीट करत नाही, स्वतःहून जाऊन तिथे डिलीट करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट डिलीट होत नाही. याला म्हणतात परमनंट मेमरी. का? कारण ती स्टोअर होते रोम मध्ये. समजलं? ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता आपण बघितलं डेटा स्टोअर कुठे होतो, एक तर रॅम मध्ये किंवा रोम मध्ये, ठीक आहे. आता माझ्याकडे हा रॅम आहे, ठीक आहे. हा काय माझ्याकडे रॅम आहे. ही किती जीबीचा रॅम? माझ्याकडे समजा 4 जीबीचा रॅम. ऐकलं असेल ना, जेव्हा तुम्ही मोबाईल घेतात तेव्हा तिथं रॅम बघतात, तर हा 4 जीबीचा रॅम, ठीक आहे. तर काय याच्यामध्ये मला समजा एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची, समजा मला नाही का 10 हा नंबर स्टोअर करायचा, ठीक आहे. कशामधनं? सी लँग्वेज मधनं. बघून घ्या, बेसिक चालू आहे. सी लँग्वेज मधनं मला 10 हा नंबर स्टोअर करायचा, राईट. तर मी काय करेल, हा जो नंबर आहे हा इथे एका छोट्याशा मेमरी युनिट मध्ये स्टोअर करेल. शब्द बघा काय वापरला? मेमरी युनिट. कोणता शब्द आहे? मेमरी. हे काय? मेमरी युनिट आहे. समजलं? माझा जो डेटा आहे तो कशात स्टोअर करेल? मी मेमरी युनिट मध्ये. आणि हा जो डब्बा आहे, ठीक आहे, हा जो डब्बा आहे या डब्याला मी नाव दिलं लेट सपोज ए.
ठीक आहे. ज्या डब्यामध्ये ज्या मेमरी युनिटमध्ये मी माझी जी व्हॅल्यू स्टोअर केली होती त्याला नाव काय दिलं ए. ठीक आहे, क्लिअर आहे, ठीक आहे, राईट. ओके, तर ही जी गोष्ट आहे, हा जो मेमरी युनिट आहे याला म्हणतात व्हेरिएबल. याला काय म्हणतात, व्हेरिएबल. डेटा समजलं, डेटा काय असतं, डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन जे आपल्याला स्टोअर करायचे असते. जिथे आपण तो जो डेटा आहे तो स्टोअर करतो त्या मेमरीला, त्या डब्याला काय म्हणतात, व्हेरिएबल. समजलं, ठीक आहे. तुम्ही मॅथमध्ये व्हेरिएबल ऐकलं असेल ना, सेम व्हेरिएबल इथे, फक्त इथे काय होतं, तुम्ही जिथे तुमची डेटा स्टोअर कराल त्याला म्हणतात व्हेरिएबल. समजलं, ठीक आहे. आता याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात, इट इज अ कंटेनर. इट इज अ कंटेनर विच स्टोअर्स डेटा व्हॅल्यू. कंटेनर म्हणजे काय, डब्बा आहे. हा एक डब्बा आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो. सिंपल, ठीक आहे. या डब्याला आपण काहीतरी नाव पण देऊ शकतो, तुमच्या मनात तुम्ही काही पण नाव द्या. ठीक आहे, का, कारण की आपल्याला समजलं पाहिजे ना आपण व्हॅल्यू कुठे स्टोअर केली, म्हणून. क्लिअर आहे, ओके. खूप बेसिक चालू आहे. आता हा जो डेटा आहे, बरोबर ना, हा डेटा आहे जो मला माझ्या कोडमध्ये यूज पण करायचा आहे. तर या डेटाचे टाइप्स आहेत. काय, या डेटाचे टाइप्स आहे, याला म्हणतात डेटा टाइप्स. समजलं का. जो डेटा मी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय, जो डेटा मी वापरतोय, त्या डेटाचे जे टाइप्स आहेत त्याला म्हणतात डेटा टाइप्स. समजलं, टाइप ऑफ डेटा. ठीक आहे, ओके. आता किती प्रकारचे टाइप होऊ शकतात, जसं की तुम्ही बघितलं असेल, एक असतं नंबर, बरोबर. अजून काय असू शकतं, इंग्लिश अल्फाबेट्स, बरोबर, अल्फाबेट्स. अजून काय असू शकतं, हे काय आले टाइप्स आहेत ना, राईट. तसेच तर आपल्याकडे टाइप्स काय काय असतं. पहिले असतं इंटिजर. ठीक आहे. आता मेजरली आपल्याकडे दोन प्रकारचे टाइप असतात. किती प्रकारचे, दोन. एक असतं प्रिमिटिव्ह आणि एक असतं नॉन प्रिमिटिव्ह. ओके, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. बोर होत आहे का, नाही, इझी इझी चालू आहे, मजा येईल, थांब. ठीक आहे, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सर्वात फंडामेंटल, सर्वात बेसिक, सर्वात फंडामेंटल जे असतं त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह. ठीक आहे. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, नॉन प्रिमिटिव्हला अजून एक शब्द आहे, युजर डिफाईन. युजर डिफाईन. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जे माझे फंडामेंटल आहे ना, जे माझे प्रिमिटिव्ह, यांच्यापासून मी समजा काहीतरी नवीन बनवलं, नॉन प्रिमिटिव्ह, त्याला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह. क्लिअर आहे. समजा आता माझ्याकडे काय, वीट आहे किंवा मग माझ्याकडे सिमेंट आहे, राईट. हे काय झाले, माझे फंडामेंटल प्रिमिटिव्ह गोष्टी झाल्या. कशाला, घर बांधण्यासाठी. जेव्हा माझ्याकडे एक मोठं घर येईल, एखादी इमारत येईल, बिल्डिंग येईल, बिल्डिंग काय झाली माझी, नॉन प्रिमिटिव्ह. समजलं, ठीक आहे. जे फंडामेंटल ब्लॉक्स आहेत, फंडामेंटल, आणि जी आपण फंडामेंटल पासून जी गोष्ट बनवली त्याला म्हणतात नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल कसं, की तुमच्याकडे तुमचं काय, अल्फाबेट्स आहेत, राईट. अल्फाबेट्स आहेत, ABCDEFG. याच्यापासून तुम्ही काय म्हणता, इंग्लिशचं सेंटेन्स बनवता, राईट. तर ही जी गोष्ट आहे, तुम्ही ABCD पासून तुम्ही इंग्लिशचं सेंटेन्स बनवताय, हे काय झालं तुमचं, ABCD झाले तुमचे प्रिमिटिव्ह. तुमचं जे इंग्लिशचं सेंटेन्स काय आलं, नॉन प्रिमिटिव्ह. सेम गोष्टी इथं आहे. ठीक आहे, ओके. आता आपण थोडंसं छान प्रकार बघू. आता बघा, इथं प्रिमिटिव्ह आहे, हे काय नॉन प्रिमिटिव्ह. आपण काय बघतोय, आपण बघतोय डेटाचे टाइप्स. कशामध्ये, कोडिंगमध्ये. आता पहिला असतो इंटिजर. तुम्ही इंटिजर ऐकलं असेल ना, प्लस मायनस. इंटिजर म्हणजे काय, प्लस मायनस. म्हणजे कसा नंबर, जो नंबर प्लस पण होऊ शकतो, मायनस पण होऊ शकतो, फक्त डेसिमल मध्ये नाही पाहिजे, पॉईंट मध्ये नाही पाहिजे. 1.2 हा इंटिजर आहे का, नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर असतो आपल्याकडे फ्लोट. फ्लोट म्हणजे काय, डेसिमल. म्हणजे 0.1 0.2 चे नंबर पॉईंट मध्ये असतात त्यांना म्हणतात डेसिमल. ठीक. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो लॉंग. त्याच्यानंतर असतो डबल. हे काय सर्व, हे काय डेटाचे टाइप्स आहेत. यांना आपण डिटेलमध्ये बघू की एक एक टाइप काय आहे. ठीक आहे, यांचा यूज काय डिटेलमध्ये बघू. फक्त आता ऐकून घ्या, लॉंग, डबल असं काहीतरी आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो कॅरेक्टर. ठीक आहे, काय म्हणलं मी, कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय रे, A to Z, A पासून Z पर्यंत, 1 पासून 9 पर्यंत. ठीक आहे, 0 पासून 9 पर्यंत. त्याच्यानंतर तुमचे जे स्पेशल सिम्बॉल्स आहेत, @ जे तुमचे स्पेशल सिम्बॉल्स आहेत ते. ठीक आहे. आता समजून घ्या, जे पण तुम्हाला कीबोर्डवरती दिसतंय, कीबोर्डवरती जे पण तुम्हाला सिम्बॉल दिसतंय, जे पण काही तुम्हाला दिसतंय, जे तुम्ही टाईप करू शकता कीबोर्डवरती, ते काय, कॅरेक्टर. समजलं, ठीक आहे.
अगदी हे साईन जे तुम्ही बघता, हे साईन पण काय कॅरेक्टर, हे साईन पण काय कॅरेक्टर. आता कॅरेक्टर जेव्हा आपण लिहितो, आता फॉर एक्झाम्पल समजा मला 9 नंबर लिहायचा आहे, 9 लिहिला, हा जो नंबर आहे 9 हा आपण लिहितो डायरेक्टली. जेव्हा आपण कोडमध्ये लिहितो ना, कोडमध्ये 9 कशा लिहितात, डायरेक्ट लिहितो 9. ठीक आहे, समजा आता मला लिहायचं, मी काय लिहिलं A = 9 डायरेक्ट लिहिला, बरोबर. तसंच समजा मला कॅरेक्टर लिहायचं असेल तर कॅरेक्टर आपण लिहितो. समजा मला इथं कॅरेक्टर लिहायचं तर मी ते काय लिहिलं, जे इन्व्हर्टेड कॉमा असतात ना, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यामध्ये मी काय लिहिलं, माझे कॅरेक्टर्स लिहिले. त्या इथे जसं लिहिलंय. ओके, ठीक आहे. आता एक क्वेश्चन आला तुमच्यासाठी. समजा मी इथे लिहिलंय 9 आणि इथे लिहिलंय 9. ठीक आहे, तर हा कॅरेक्टर आहे का इंटीजर आहे, का हा कॅरेक्टर का इंटीजर, हे तुम्हाला सांगायचं. सांगा बरं, पहिला इंटीजर आहे का दुसरा इंटीजर ते सांगायचं. मी काय म्हटलं, कॅरेक्टर कशात लिहितो आपण, इन्व्हर्टेड कॉमामध्ये. इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे दिसलं ते काय कॅरेक्टर. तर हे काय झालं माझं कॅरेक्टर आणि हे काय झालं माझं नंबर, इंटीजर. ठीक आहे, क्लिअर आहे. खूप सोप्या गोष्टी चालू आहेत, काही जास्त अवघड नाही. ओके, ह्याच्यानंतर आपल्याकडे एक टाईप असतो बुलियन. बुलियन म्हणजे काय, जसं आता बायनरी लँग्वेज बघितलं आपण, बायनरी मध्ये काय असतं, एक 0 किंवा 1, तसं इथे काय 0 किंवा 1. समजलं, ठीक आहे. 0 ला अजून काय म्हणू शकतो आपण, फॉल्स. 1 ला आपण काय म्हणू शकतो, ट्रू. ठीक आहे, क्लिअर आहे सर्व गोष्टी. ओके, प्रिमिटिव्ह समजलं. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे, आता नॉन प्रिमिटिव्हचे फक्त नाव ऐका. एक असतं अरे, एक असतं स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रक्चर, त्याच्यानंतर असतं पॉइंटर आणि त्यानंतर असतं युनिट. ठीक आहे, ओके. कन्फ्यूज नाही व्हायचं, सोपे गोष्टी. समजा तुम्ही कलेक्शन केलं, काय तुमच्याकडे भरपूर डेटा आहे, तुम्हाला त्या डेटाचं काय करायचं, कलेक्शन बनवायचं. जसं तुमचा मोबाईल नंबर कलेक्शन ऑफ 10 डिजिट्स, हे काय झालं तुमचा मोबाईल नंबर, बरोबर. तसं तुमचं काय इंग्लिशचं सेंटेन्स, हे काय कलेक्शन ऑफ अल्फाबेट्स, राईट. तर हे जे कलेक्शन असतात कशाचे, सेम डेटा टाईपचे. टाईप सेम आहे ना, समजा नंबर आहे तर नंबरच, अल्फाबेट आहे तर अल्फाबेटच. तर हे जे सेम टाईपचा जो डेटा आहे तो मी समजा एका डब्यामध्ये स्टोअर केला, सेम टाईपचा डेटा, त्याला म्हणतात अरे. क्लिअर आहे, ठीक. तसंच स्ट्रिंग म्हणजे काय, इंग्लिश मधले जे तुमचे सेंटेन्स आहेत त्याला स्पेशल नाव काय दिलंय, त्याला कोडिंगमध्ये काय म्हणतात, स्ट्रिंग. इंग्लिश मधल्या सेंटेन्सला आपण कोडिंगमध्ये काय म्हणतो, स्ट्रिंग. काय हे, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे, जसं तुम्ही अल्फाबेट कशाने डिनोट करत होते, या सिंगल इन्व्हर्टेड कॉमाने, तसं तुम्हाला स्ट्रिंग कशाने डिनोट करायचे, डबल इन्व्हर्टेड कॉमाने. सिंपल. ओके, आता स्ट्रक्चर म्हणजे काय, समजा आता मला काय करायचं, मल्टिपल टाईपचा डेटा आहे, तो मला स्टोअर करायचा. जसं आता आपण बघितलं, अरे मध्ये काय होतं, सेम टाईपचा डेटा स्टोअर होतो. मल्टिपल डेटा असेल, ठीक आहे, पण त्याचा टाईप सेम आहे, तो आपण कशात स्टोअर करतो, एक तर अरेमध्ये किंवा स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे, तसं मला मल्टिपल टाईपचा डेटा असेल, तो मल्टिपल टाईप म्हणजे काय, जसं की मला तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, तुमचं नाव काय, तुमचं एज किती आहे, ठीक आहे, तुम्ही राहता कुठे, हे मला स्टोअर करायचं असेल, मला हे सेव्ह करायचं असेल, त्यासाठी आपण काय यूज करतो, स्ट्रक्चर नावाचा डेटा टाईप यूज करतो. आपण डेटा टाईप बघतो. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे, ठीक. आता पॉइंटर काय असतं, तर पॉइंटर म्हणजे काय, की तुम्ही जी मेमरी युनिट आहे ना, आता आपण बघितलं, मेमरी युनिट म्हणजे काय, जे तुमचा डेटा स्टोअर करतात, ती जी मेमरी युनिट आहे, त्या मेमरी युनिटचा जो पत्ता आहे, जो ऍड्रेस आहे, जो पत्ता आहे, तो पत्ता स्टोअर करायचं काम, तो पत्ता सेव्ह करण्याचं काम कोणाचं असतं, पॉइंटरचं. कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण डिटेलमध्ये बघणार, एक गोष्ट बघणार आहे, फक्त आता आयडिया घ्या. पॉइंटर म्हणजे काय, जो माझा व्हेरिएबल आहे, जो माझा डेटा आहे, डेटाचा जो पत्ता आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ऍड्रेस आहे, तो ऍड्रेस स्टोअर करायचं काम कोणाचं, पॉइंटरचं. क्लिअर आहे, ठीक. युनियन म्हणजे काय, सेम, जसं स्ट्रक्चर आहे सेम टू सेम काय युनियन. मल्टिपल डिफरंट टाईपचा जो डेटा आहे तो आपण एकाच याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. क्लिअर आहे, इथं आपलं डेटा टाईप संपलं. समजलं, एवढं सोपं होतं. काय काय बघितलं आपण, लँग्वेज काय असते, कंपायलर काय असतं, बायनरी लँग्वेज काय असते, डेटा टाईप बघितलं, ठीक आहे, व्हेरिएबल बघितले, मग डेटा टाईपचे भरपूर टाईप्स बघितले, राईट. ओके, आता आपण कोड करून बघू, म्हणजे आलो कशासाठी, सी लँग्वेज शिकण्यासाठी. एकदा कोड बघू की कोड असतो कसा, दिसतो कसा. ठीक आहे, हा कोड आहे तुमचा, ठीक आहे, हा माझा कोड आहे, दिसला. इथे काय लिहिलं पहिले, include stdio.h. ठीक आहे, त्यानंतर इंट मेन,
त्याला म्हणतात पॅरेंथिसिस. जेव्हा पण तुम्हाला असे ब्रॅकेट दिसतील त्याला म्हणतात पॅरेंथिसिस. कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं लिहिलं प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड, इथं लिहिलं रिटर्न 0. ठीक आहे. तर हे काय असतं घाबरायचं नाही. आपण एक डिटेलमध्ये बघू, एक एक शब्दाचा अर्थ काय हे पण आपल्याला बघायचं, पण कधी पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके. आता हे समजा मी काय केलं, हे असं काहीतरी दिसतं तुमचं जेव्हा पण तुम्ही कोड लिहाल. तर जनरल तुम्हाला मोबाईलमध्ये जरी कोडिंग करायचं असेल किंवा लॅपटॉपमध्ये करायचं असेल तर सर्वात बेस्ट पार्ट असतो गुगलवरती जायचं. ऑनलाईन जीडीबी ही जी वेबसाईट दिसते ना वरची, ऑनलाईन जीडीबी कंपायलर ही जी वेबसाईट आहे याच्यावरती जायचं. इथे कोपऱ्यात लँग्वेज नावाचा ऑप्शन आहे. या लँग्वेजमधनं तुम्ही इथं सी लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला हे असं काहीतरी दिसतं. ठीक आहे, ओके. इथे तुम्ही तुमचा कोड लिहायचा असतो. आता जे आपण एवढं जे रामायण केलं, जे महाभारत आपण शिकलो, ते कुठे लिहायचं असतं, इथे. ठीक आहे, ओके. इथे वरती रन नावाचं ऑप्शन दिसतंय का? या रनवरती दाबायचं, तुमचा कोड रन होतो. रन होतो म्हणजे काय, एक्झिक्यूट होतो. तुम्ही जे आता लिहिलंय ना ते ऍक्च्युअल मध्ये काय होतं, इम्प्लिमेंट होतं. आता इथे बघा तुमचा आउटपुट आला हॅलो वर्ल्ड, आला का? जर समजा तुम्हाला काय करायचं, मी प्रिंट एफ काय काम करतं, प्रिंट करायचं काम हॅलो वर्ल्ड. समजा मी इथं तुमचं नाव लिहिलं असतं. ठीक आहे, हॅलो टेक गुरु. समजा मी हे असं केलं असतं हॅलो टेक गुरु, आणि इथं रन केलं असतं, काय झालं असतं, तर हॅलो टेक गुरु आलं असतं. एवढं सिंपल. ठीक आहे, घाबरू नका. बघून आपण एक एक गोष्ट क्लिअर करू. खूप बेसिक पासून चालू केलं, ऍडव्हान्स पर्यंत जायचंय. फक्त सोबत राहा, कंटिन्यू करा. राईट, ठीक आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरला. फक्त आज जेवढ्या गोष्टी आपण बघितल्यात तेवढ्या फक्त एकदा इंटरनेटवरती जाऊन बघा. बाकी डिटेलमध्ये तर आपण बघूच. ठीक आहे, येस, चलो बाय.